सगळ्यांना इतक्या तयारीने तुम्ही इथे आलात, ह्याच्यात भाग घेतला, ह्या प्रश्नांची उत्तरं दिली, ह्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि ह्या पुढेही तुम्ही असंच तुमच्या जे काही क्षेत्र तुम्ही निवडा त्याच्यात तुम्ही असंच तयारीने पुढे जाल अशी मी आशा व्यक्त करतो. इथे उपस्थित असलेले बहुसंख्य विद्यार्थी फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा थर्ड इयर बीएससीचे. तर बीएससी ला असणं तसं फार सोपं असतं, कारण एफआय एसवायला तर काहीच प्रश्न नसतो. माहिती असतं एफआय नंतर एसवायला जायचंय, एसवाय नंतर टीवायला जायचंय. टीवायला आल्यानंतर थोडासा प्रश्न पडतो की आता काय करायचं, एमएससी करायचं का. मग एमएससी करायचं असलं तर मग मायक्रोबायोलॉजीतच करू का बायोटेक्नॉलॉजीला जाऊ. मग मायक्रोबायोलॉजीतच करायचं असलं तर नगरला करू, नाशिकला करू, शिरपूरला करू का पुण्याला जाऊ, असे छोटेसे प्रश्न असतात. पण सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो एमएससी झाल्यानंतर मुलांना प्रश्न पडतो की आता काय करायचं. कारण आता त्याच्यापुढे खरं आयुष्य सुरू होतं की एमएससी झाल्यानंतर आता जॉब करू का पीएचडी करू, जॉब करायचं तर कुठला जॉब करू, पीएचडी करायची तर कुठे करू, असे सगळे प्रश्न आपल्याला पडायला लागतात. पण ह्याच्यात आपण असा विचार कधी करत नाही की मला नक्की काय करायचं. म्हणजे मी एमएससी करायचं तर का करायचं. माझ्या वर्गात इतर सगळ्या विद्यार्थ्यांना एमएससीला जायचं म्हणून मी एमएससी करू, एमएससी नंतर पीएचडी करायची तर का करायची. बाकीचे सगळेजण काय, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये मुंबई पुण्याची लोक एमएससी ला गेली की जीआरई टोफेलच्या मागे लागतात, इतर ठिकाणची मुलं कदाचित नेट सेटच्या जास्त मागे लागत असेल. तर तुमच्या जिओग्राफिकल लोकेशन प्रमाणे तुम्ही नेट सेट किंवा जीआरई टोफेलच्या मागे लागता. पण हे सगळं केवळ आपले मित्र करतात म्हणून आपण करायचं, मित्र मैत्रिणी करतात म्हणून आपण करायचं का आपल्याला स्वतःला काय हवंय. ह्या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी प्रत्येकाने शोधायला पाहिजे. आपल्याला यशस्वी करिअर करायचे, आयुष्यात आपल्याला यशस्वी व्हायचे. यशस्वी व्हायचंय म्हणजे नक्की काय करायचंय. आपल्या समाजामध्ये एखादा माणूस आयुष्यात यशस्वी आहे असं आपण कधी समजतो की डिपेंडिंग ऑन मुलगा आणि मुलगी. मुलगी असेल तर चांगला नवरा मिळाला, मुलगा असेल तर सुंदर बायको मिळाली, फ्लॅट असला, बंगला असला, घरात कार असली आणि लेटेस्ट मोबाईल घेऊन तो फिरत असला म्हणजे तो आयुष्यात सुखी आणि यशस्वी आहे. पण खरंच तसं आहे का. ती जर आपण यशस्वी असण्याची जर आपण व्याख्या मानली तर मगाच्या त्या एका व्हिडिओ सेशन मध्ये प्रकाश आंब्यांच्या चित्रपटातला एक सीन दाखवलेला होता. ती जर आपण यशाची व्याख्या मानली तर त्या व्याख्येनुसार प्रकाश आंबे आयुष्यात अयशस्वी असं आपल्याला म्हणायला लागेल. पण त्या आहेत का आयुष्यात अयशस्वी. ही इज प्रॉब्ली मच मोर सक्सेसफुल दॅन मेनी ऑफ अस. तर आपली यशाची व्याख्या काय आहे हे आधी आपलं आपण ठरवायला पाहिजे की मी आयुष्यात काय केलं म्हणजे मी स्वतःला आयुष्यात यशस्वी मानेन. हे आपलं आपण ठरवायचं. हे आई वडील किंवा आपले शिक्षक त्याला थोड्याफार प्रमाणात आपल्याला त्याच्यासाठी मदत करू शकतात, मार्गदर्शन करू शकतात. पण लक्षात ठेवा आपण स्वतःला साठी जो इंग्लिशमध्ये शब्द वापरला जातो इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल म्हणजे काय की ज्याला डिव्हाइड करता येत नाही असे आपण हा एकमेव आहोत. काही वेळेला जाहिरातीत खूप इंटरेस्टिंग गोष्टी करतात. ती मला तर आठवत नाही पण कुठल्या तरी एका पेनची जाहिरात येते की तो मुलगा काहीतरी लिहित असतो आणि त्याचे शिक्षक त्याला म्हणतात की यू आर गोइंग टू बी द सेकंड कोणीतरी कवी वगैरे असते. तो मुलगा म्हणतो की नाही आय वॉन्ट टू बिकम मी जो काय असतो पहिला काय स्वप्नील कांबळे. व्हाय कांट आय बी द फर्स्ट स्वप्नील कांबळे. तर तसं तुम्ही करायला पाहिजे की XYZ कोणीतरी त्यांनी असं केलं म्हणून मला असं करायचं नाही. मी जे हे करणार आणि मी जो मार्ग पत्करलेला आहे तो मार्ग इतर 100 लोकांनी फॉलो करावा असं काहीतरी मी आयुष्यात करून दाखवीन असा विचार प्रत्येकाने करावा असं मला वाटतं. आणि एकदा तुम्ही हे ठरवलं की मला आयुष्यात काय करायचं आहे की मग तो जो काही आपण जिथे जायचं ठरवलेलं असेल तिथे जाण्याचे कोणते मार्ग आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करावा. नुसतंच मला ट्युबरक्युलोसिसवर औषध शोधून काढायचं किंवा मला जगातल्या ट्युबरक्युलोसिसचा निपात करायचा आहे हा आयुष्यातला एक खूप चांगला गोल आहे. पण तसं जर करायचं असेल मग तर त्याची आपल्याला शास्त्रशुद्ध माहिती मिळवायला पाहिजे की आजपर्यंत ट्युबरक्युलोसिसवर सक्सेसफुल औषध का नाही निघालेलं. इतक्या वर्षात ट्युबरक्युलोसिस आता परत खूप जास्त जोराने का वर येतोय. या सगळ्या प्रश्नांचा पूर्णपणे अभ्यास करून मग त्याच्यावर सोल्युशन्स काढून जर आपण प्रयत्न केले तर आपल्याला यशस्वीपणे त्याचा निपात करता येईल. तर एकदा हा मार्ग म्हणजे आपला फायनल गोल आपण ठरवला की मग
त्या ठिकाणी जाण्याचे असंख्य वेगवेगळे मार्ग असतात. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही पुण्याहून शिरपूरला आलो. पुण्याहून शिरपूरला यायचे अनेक मार्ग आहेत. प्लेननी पण येता येतं, ट्रेननी पण येता येतं, बाय रोड पण येता येतं. बाय रोड यायचं झालं तर आणखी संगमनेरवरनं यायचं का, नगर शिर्डीवरनं यायचं का, असे 3-4 वेगळ्या प्रकारे येतं. तिन्ही चारी मार्ग शेवटी तुम्ही येतं शिरपूरलाच. पण मग तुम्हाला कोणता मार्ग निवडायचा आहे हा परत तुमचं तुम्ही ठरवायचं असतं. आणि परत गुगल मॅपवर आता आपण गेलो की पुणे टू शिरपूर म्हटलं की अल्टरनेटिव्ह रूट असा पण ऑप्शन येतो. तर तसंच आपलं गोल गाठायला तो एकच मार्ग आहे का, तर त्याच्याविषयी त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही अल्टरनेटिव्ह रूट्स आहेत. आणि थोडीशी फ्लेक्झिबिलिटी की आपल्याला म्हणजे ट्युबरक्युलोसिसचं फायनल ड्रग आपल्याला नाही सापडला आयुष्यात, तरीही काही आपण काही फार मोठा हरलेलो आहे असं नाही, पण तो औषध शोधायच्या कुठेतरी जवळपास आपण पोहोचलो तरी ती आयुष्यातली खूप मोठी अचिव्हमेंट असते. तर हे जर एकदा तुम्ही ठरवलं की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, तर ते जर एकदा आपण ठरवलं तर मायक्रोबायोलॉजी ह्या विषयाला आजच्या घडीला प्रचंड वाव आहे. 21व्या शतकात मायक्रोबायोलॉजी हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. का तर सगळ्या हे माझं मी मायक्रोबायोलॉजी असं म्हणून माझं मत नाही, सगळ्या शास्त्रज्ञांचं असं मत आहे की भविष्यातले जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मायक्रोबायोलॉजी मध्ये मिळणार आहे. हे कोणते प्रॉब्लेम्स आहेत, तर उदाहरण द्यायचं झालं तर फ्युएल्स 50-100 वर्षांनी फॉसिल फ्युएल्स संपणार आहे. तर अल्टरनेटिव्ह फ्युएल्स कोणती, तर त्याला मायक्रोबियल ओरिजिनची मिथेन किंवा हायड्रोजन ह्यांचा उपयोग अल्टरनेटिव्ह फ्युएल्स म्हणून होणार आहे. तर ते हायड्रोजन किंवा मिथेन करण्यासाठी लागणाऱ्या मायक्रोबियल प्रोसेसेस हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. रिलायन्स किंवा ब्रिटिश पेट्रोलियम सारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी त्याच्यात प्रचंड पैसा गुंतवलेला आहे. ड्रग रेझिस्टंट ऑर्गॅनिझम्स हा ही एक खूप मोठा प्रश्न आहे आणि तो पुढच्या काळातही आपल्याला भेडसावणार आहे. पण मागच्याच आठवड्यात एक पेपर नेचर मध्ये प्रसिद्ध झालेला होता. सगळ्या मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना अनकल्चर्ड कल्चर्ड बॅक्टेरिया आता सगळ्यांना माहिती असतील, पण तो पेपर युनिक ह्या अर्थाने होता की त्याच्यात पहिल्यांदा अनकल्चर्ड बॅक्टेरिया लॅबोरेटरीमध्ये लो डेन्सिटी मध्ये का होईना ग्रो करून त्यांच्यापासून सक्सेसफुली एक अँटीबायोटिक तयार करून ते अँटीबायोटिक ड्रग रेझिस्टंट बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट त्याची इफेक्टिव्हिटी दाखवली होती. आणि त्यांनी असंही प्रपोज केलेलं होतं की त्या अँटीबॉडीचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन असा आहे की इट विल नॉट डेव्हलप एनी रेझिस्टन्स. तर अशा तऱ्हेने आपल्याला भविष्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला आपल्याला मायक्रोबायोलॉजी ह्या विषयाचा उपयोग होणार आहे. आणि तिथे तुमच्यासारख्या तरुण आणि एन्थुझियास्टिक संशोधकांची कल्पनाशक्ती त्याच्यात भरपूर उपयोग होणार आहे. म्हणजे मी मायक्रोवेव्ह कॅनव्हासवरची जी मगाशी मी बाहेर काही पोस्टर पाहिली त्याच्यातली विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती बघून मी थक्क झालो. तर ही कल्पनाशक्ती जर विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधनात वापरली तर निश्चितच भविष्यात आपल्याला आपलं भविष्य चांगलं आहे. त्यांच्या कल्पनाशक्तीतनं हे जे काही मग ते न्यूट्रिशन असू देत, फूड असू देत, नाहीतर ड्रग रेझिस्टन्स, फ्युएल ह्या सगळ्या विषयी आपल्याला भरपूर नवीन माहिती मिळेल. त्या प्रश्न सोडवायला मदत, त्या कल्पनाशक्तीची आपल्याला हे प्रश्न सोडवायला मदत होईल असं आपण म्हणू शकतो. ह्युमन डिसीजेस म्हणजे ह्युमन मायक्रोबायोम हा माझा स्वतःचा विषय असल्यामुळे आपल्याला आज आपल्या शरीराच्या डोक्यापासून ते पायापर्यंत आणि पोटामध्ये जे प्रचंड संख्येने बॅक्टेरिया असतात त्यांचा आपल्यावर होणाऱ्या परिणामाविषयी आज आपल्याला दररोज नवीन माहिती मिळते. म्हणजे इतके दिवस आपण म्हणत होतो की त्यांचा इफेक्ट इम्युन सिस्टीम डेव्हलपमेंटसाठी होतो किंवा त्यांचा इफेक्ट फूड डायजेशनसाठी होतो, पण आता आपल्याला असं कळतं की गट म्हणजे मॅच्युरेशन ऑफ टिश्यू, आपली वाढ एवढंच नव्हे तर आपला स्वभाव, एखाद्याचा स्वभाव रागीट आहे का शांत स्वभावाचा आहे किंवा तुम्ही आनंदी आहात किंवा दुःखी आहात ह्याचंही कारण आपल्या पोटातले बॅक्टेरिया असतात असं आता आपल्याला नवीन संशोधनात मिळतं. तर अशा संशोधनातनं नवीन थेरपीज, नवीन रेमेडीज तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून अशा तऱ्हेच्या नवीन औषधं किंवा नवीन रेमेडीज तुम्ही शोधून काढू शकता. फक्त थोडासा साहित्यिक आणि शास्त्रज्ञ यांच्या कल्पनाशक्तीचा फरक असा आहे की साहित्यिक एकांतात बसून
कुठेतरी असा सगळ्या जगापासून दूर जाऊन तो एकट्याने विचार करून त्याची कल्पनाशक्ती लढवून महाकाव्य तयार करतो. आपण शास्त्रज्ञ लोकांना तसं करता येते. आपल्याला इतर शास्त्रज्ञांशी इंटरॅक्ट करून इतर विषयातली माहिती मिळून आज कुठलंही शास्त्र हे असं मायक्रोबायोलॉजी म्हणजे फक्त मायक्रोबायोलॉजी मी मायक्रोस्कोप खालीच बघणार आणि संशोधन करणार असं करून चालत नाही. आज फक्त मायक्रोबायोलॉजी नाही, जगातलं कुठलंही शास्त्र हे प्रचंड इंटरडिसिप्लिनरी झालेलं आहे. म्हणजे मायक्रोबायोलॉजिस्टला आज कॉम्प्युटर सायन्सेस, फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स या सगळ्या विषयांचं बऱ्यापैकी ज्ञान असावं लागतं. त्या लोकांशी बोलून त्या विषयाची माहिती करून घ्यावी लागते. तर शास्त्रज्ञांना आपल्या विषयाबरोबरच इतर विषयातल्या तज्ञ लोकांशी बोलून त्यांच्याकडे ते विषय समजून घेऊन मग आपलं संशोधन करावं लागतं. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे, मायक्रोबियल ऑलिम्पियाड सारखा जो प्लॅटफॉर्म आहे, तो प्लॅटफॉर्म आपल्या इतर समविचारी मित्रांशी, समविचारी सहकार्यांशी बोलून त्यांच्याशी आपल्या कल्पनांची देवाणघेवाण करून आपल्या कल्पना जास्त तावून सुलाखून त्या जास्त चांगल्या प्रकारे त्यांचं पुढे वापर करण्यासाठी आपल्याला अशा तऱ्हेचा प्लॅटफॉर्म आपल्याला हा चांगला उपलब्ध झाला आहे. त्याचा तुम्ही मॅक्सिमम उपयोग करून घ्याल आणि भविष्यात तुम्ही असं काहीतरी संशोधन कराल की तुमच्यापैकी एक जण कदाचित ह्या विषयामध्ये भारतात पूर्णपणे संशोधन भारतात करून भारतात केलेल्या कामाविषयी नोबेल प्राइज मिळालेला पहिला शास्त्रज्ञ तुमच्याकडून येईल अशी मी अपेक्षा करतो. झूम नाही करता येत का? झूम झूम होतो ना असं वरती करायचं असं. सरांची काय सेव्ह झालं का?